तुमच्याकडे असलेलं वाहन 2019च्या आधीचं असेल तर तुम्हाला नंबर प्लेट बदलावी लागेल। पण जी नंबर प्लेट बसवायची आहे तिच्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। अन्य राज्य आणि महाराष्ट्र या शुल्कात मोठी तफावत आहे, पाहूया। तुम्ही कोणतं वाहन चालवता किंवा तुमच्या मालकीचं कोणतं वाहन आहे का? तसं असेल तर लक्ष देऊन पहा आणि कान उघडे ठेवून ऐका। परिवहन विभागानं प्रत्येक वाहनाला आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली। सुरुवातीला 31 मार्च ही शेवटची तारीख होती, पण आता ती एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली। वाहनांना या प्रकारच्या नंबर प्लेट लावण्यामागचा उद्देश चांगला असला तरी त्याच्या शुल्कावरून गंभीर आरोप सुरू झाले। परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटची किंमत जास्त असल्यानं वाहनधारकांकडून नाराजी आणि संताप व्यक्त होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर हा 1200 कोटींचा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप केलाय। 100 रुपयाची नंबर प्लेट गोव्याला मिळते, तिथे 100 गाड्या आहेत, आणि इथे 500 रुपयाला मिळते, इथे 1 लाख गाड्या आहेत। फरक तर बघा। म्हणजे उघड्या डोळ्याला कॅल्क्युलेशन न करता सरळ दिसतंय की 1000 कोटी रुपये ते RTO ते नंबर प्लेटचं जे करप्शन बाहेर येतंय ते म्हणजे धक्कादायक आहे ना। अख्खा महाराष्ट्र विकायला काढलाय। 3 कोटी नंबर प्लेट बदलायचे आहेत आणि 400 रुपयाचा गपला आहे। 3 कोटी रुपये इंटू 400 किती झाले? 1200 कोटी रुपयाचा गफला असा समोर दिसतोय। 1200 कोटी रुपये काय झाडाला येतात का महाराष्ट्रात? ही लूट आहे ना, महाराष्ट्राची लूट डोळ्यासमोर होते। आणि मंत्री महोदय म्हणतात आमचा काही संबंध नाही। मी स्वतः मंत्री महोदयांशी बोललो आहे। माझी विनंती आहे परत हात जोडून मुख्यमंत्री महोदयांना याची चौकशी लावा। खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत या निर्णयाला विरोध केलाय, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित जनतेची लूट थांबवण्याची मागणी केली आहे। राज्यातील जनतेची लूट थांबवा, सुळे पाटील सपकाळांची मागणी। वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्याची सक्ती शासनाकडून करण्यात येत आहे। यासाठी वाहन चालकांकडून 1.25 रक्कम उकळण्यात येत आहे। विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या स्थापनेपूर्वी परस्पर घेण्यात आला। हा निर्णय नेमके कुणाचे उखळ पांढरे करण्यासाठी घेतला आहे हे उघड होणं गरजेचं आहे। जयंत पाटील, महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे। इतर राज्याच्या तुलनेत तिपटीने अधिक रक्कम वसूल केली जात आहे। महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट कोणी दिलं आहे त्याची त्वरित चौकशी व्हावी। हर्षवर्धन सपकाळ, वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठीचं शुल्क नाही तर जिजिया कर। वाहनधारकांची लूट तात्काळ थांबवा। इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी तिप्पट शुल्क का? GST का लपवला? दरम्यान हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट काय आहे? महाराष्ट्र आणि अन्य राज्यात त्यासाठी किती शुल्क आकारलं जातंय आणि ही नंबर प्लेट का महत्त्वाची आहे ते पाहणंही महत्त्वाचं आहे। काय आहे HSRP? ही नंबर प्लेट ॲल्युमिनियम पासून तयार केली जाते। होलोग्राम स्टिकरसह ही नंबर प्लेट येते। वाहनाचा इंजिन आणि चेसिसचा नंबर त्यावर लिहिला जातो। नंबर युनिक असून तो प्रेशर मशीनने लिहिला जातो। कोणत्या वाहनांना HSRP बंधनकारक? 2019 पूर्वीच्या सर्व दुचाकी आणि 4चाकी वाहनांना ही नंबर प्लेट बंधनकारक। 30 एप्रिल पूर्वी नंबर प्लेट बसवली नाही तर दंड बसणार। नंबर प्लेटमध्ये छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणं, वाहनांची ओळख पटवणं, वाहन चोरीचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार। आता ज्या शुल्कावरून वाद निर्माण झालाय ते कोणत्या राज्यात किती आहे ते पाहूया। राज्य महाराष्ट्र, दुचाकीसाठी 450, 3 चाकीसाठी 500 रुपये, 4 चाकीसाठी 745, अवजड वाहनं 745 रुपये। आंध्र प्रदेश, दुचाकीसाठी 245, 3 चाकीसाठी 282, 4 चाकीसाठी 619, अवजड वाहनासाठी 649। गुजरात, दुचाकीसाठी 160 रुपये, 3 चाकीसाठी 282, 4 चाकीसाठी 619, अवजड वाहनासाठी 649। झारखंड, दुचाकीसाठी 300 रुपये, 3 चाकीसाठी 340 रुपये, 4 चाकीसाठी 540 रुपये, अवजड वाहनासाठी 570 रुपये। गोव्यात दुचाकीसाठी 155 रुपये,
3 चाकीसाठी 155 रुपये, 4 चाकीसाठी 203 रुपये, तर अवजड वाहनांसाठी 232 रुपये. अन्य राज्यात नंबर प्लेटसाठी आकारलं जाणारं शुल्क आणि महाराष्ट्रात आकारलं जाणारं शुल्क यात मोठी तफावत आढळते. तसंच या भरमसाठ आकारल्या जाणाऱ्या शुल्कामुळे नागरिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यास उदासीन असल्याचं सध्या तरी दिसतंय. त्यामुळे सरकार हे शुल्क कमी करणार का आणि 30 एप्रिलची मुदत वाढवली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.